भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकांताचा वास, येणे सुखे रुचे, एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कुमंडलू देह उपचारा, कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा. करोनी प्रकार सेवो रुचि, करोनी प्रकार सेवो रुचि, करोनी प्रकार सेवो रुचि, तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मैत्रिणींनो, आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन. मैत्रिणींनो, पर्यावरणाच्या ढासळत्या समतोलाचे वाईट परिणाम आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहोत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक कायदे केले गेले, परंतु वैयक्तिक पातळीवर उचललेलं छोटं पाऊल देखील मोठे बदल घडवून आणू शकतं. आणि आमच्या मैत्रिणींसाठी ही गोष्ट नक्कीच अशक्यप्राय नाही, कारण पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच आपल्या भविष्याचं रक्षण. तेव्हा मंडळी, आज याच विषयीचा उहापोह महिला विश्व या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया पर्यावरण संवर्धनात महिलांची भूमिका याविषयी प्राध्यापिका छाया सोंडगे यांच्याशी केलेली ही बातचीत. मैत्रिणींनो, आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन. या अनुषंगानं याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका छाया सोंडगे यांना. प्राध्यापिका छाया सोंडगे या गेली 30 वर्षापासून श्री बंकटस्वामी महाविद्यालय बीड इथे फूड टेक्नॉलॉजी या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय बीड शहरातील झाडांची भीशी या ग्रुपच्या त्या सदस्य असून गेली 10 वर्षांपासून त्या बीड शहरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य करीत आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम, आजचा आपला विषय जागतिक पर्यावरण दिन. हां हां. तर तुम्ही मला सुरुवातीला सांगा की प्रदूषण हे जे आपण म्हणतो ते किती प्रकारचं असतं, काय सांगाल तुम्ही प्रदूषणाच्या बाबतीत? प्रदूषणाचे एकूण 4 प्रकार आहेत. प्रथम दर्शनी आपल्याला जाणवतं ते वायू प्रदूषण, हवेचं प्रदूषण. जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा आपण म्हणतो की खूप प्रदूषण वाढले. बरोबर. पण तेवढ्याच पुरतं ते मर्यादित नाहीये. प्रदूषण कशामुळे होतं तर प्रदूषण हे लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे माणसाच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत. गरजा वाढल्यात म्हणून उद्योगधंद्यांचं आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये औद्योगिकरण व्हायला लागलं. आणि जसं जसं औद्योगिकरण व्हायला लागलं तसं तसं जमिनीवरचे वृक्ष तोडण्यात यायला लागले, कारण की उद्योगांसाठी जागा पाहिजे. मग वृक्ष तोडले जात आहेत म्हणजे जमीन कमी होतीये. लोकसंख्या वाढली म्हणजे अन्नाची गरज वाढली मग अन्नाचं उत्पादन वाढलं पाहिजे. उत्पादन वाढण्यासाठी मग खतं पाहिजेत. मग खताच्या इंडस्ट्रीज तयार झाल्या, त्यानंतर खतं झाले. इंडस्ट्रीज पासून निघणारं जे काही गोष्टी आहेत, वेस्ट आहे, ते जमिनीमध्ये सोडलं जाऊ लागलं, पाण्यामध्ये सोडलं जाऊ, पाणी आहे, वेस्ट वॉटर. हां. आणि त्याच्याने प्रदूषण वाढायला लागलं आणि मग जमीन प्रदूषित व्हायला लागली. रासायनिक खतांचा आपण वापर करायला लागलो. रासायनिक खतांचा आपण इतका अमर्याद वापर जमिनीमध्ये करू लागलो आहोत उत्पादन काढण्यासाठी की जमिनीला आपण खत दिल्याशिवाय त्याच्यातून आता उत्पन्न निघत नाही. म्हणजे ऍडिक्ट झाली आहे रासायनिक खतांची आपली जमीन. याचा परिणाम आहे हा. म्हणजे औद्योगिकरण हे मूळ आहे प्रदूषणाचं. मग हवा प्रदूषित होते, त्यातून निघालेले वेस्ट आपण पाण्यामध्ये सोडतो, पाणी प्रदूषित होतं, जमीन प्रदूषित होते. म्हणजे विदाऊट प्रदूषणाचं आता काही शिल्लक राहिलेलं नाही. खरंच. जमिनीवरती राहून आपण आकाश प्रदूषित करतोय आणि पाताळ म्हणजे जमिनी खालचं सुद्धा सगळं आपण मर्याद रीतीनं वापरायला लागलेलो आहोत. पाणी प्रदूषित करतो आहोत. पाण्यामध्ये जी एक जीवसृष्टी आहे ती संपूर्ण जीवसृष्टी आपण नष्ट करायला लागलो. आपण स्वतःला संपवायला चाललोय की काय, असं कधी कधी एक डोक्यामध्ये विचार येतो. आपण आता प्रत्येक घरामध्ये जर बघायला गेलो ना मॅडम, एका घरामध्ये 4 माणसं असतात सहसा. 4 माणसांना 4 टू व्हीलर असतात आणि एक 4 व्हीलर कधीतरी पाहिजे म्हणून असते. म्हणजे एका घरामध्ये 5 वाहनं आहेत. ही 5 वाहनं किती प्रदूषण करतात? एक कुटुंब. मग असे कोट्यावधी कुटुंब आहेत. मग इथून पुढे जर का सरकारने सार्वजनिक वाहनांचाच वापर कंपल्सरी केला तर प्रदूषण कमी होऊ शकेल. आणि प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलण्यापेक्षा आपण स्वतःही आग्रही राहिलो, सार्वजनिक वाहनाचाच आपण वापर केला पाहिजे. जेव्हा आपण आग्रही राहत नाही किंवा माणूस स्वतः, नियम कशासाठी बनवले जातात की जेव्हा माणूस स्वतः सुधरत नाही तेव्हा त्याला मग नियम कायद्याचा खाक्या दाखवणं ज्याला म्हणतात त्याप्रमाणे जर का झालं तर ह्याच्यावर कुठेतरी मर्यादा थोडीशी घातली जाईल असं. बरोबर. त्याच्यामुळे आरोग्यावरती पण खूप परिणाम होतोय ना. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर ह्या गोष्टी ज्या सोडल्या
जातात त्या वाहनांच्या धुरातूनच जातात अगदी. आणि मग आपण आपलंच आरोग्य खराब करून घेतो ना. श्वसनाचे खूप आजार, फुफ्फुसाचे खूप सारे आजार लोकांना झालेले आपल्याला दिसत आहेत, बरोबर. की नाही. हे खरंच. प्रदूषणाचेच परिणाम आहेत. बरोबर. हे की आणि या सगळ्या प्रदूषणामुळे हवेतील जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे खूपच मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलेलं आहे. नक्कीच. आता वृक्षतोड तर त्याला एक कारण आहेच. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होण्याला वृक्षतोड पण आहे. अमर्याद वृक्षतोड आपण करतो. बरोबर. म्हणजे निसर्गामध्ये जे जे सोर्सेस आपल्याला देवाने दिलेले आहेत ते सगळे आपण इतके खूप दिले आपल्याला, म्हणजे भरभरून दिलेलं आहे निसर्गाने. बरोबर. परंतु त्याचा वापर कसा करावा आणि किती करावा हे आपण ठरवायला तयार नाही आहोत. खरंच. बरोबर. उष्णता आपण आज पाहतोय की आज शक्य नाही आज या वर्षीचा उन्हाळा अगदी अत्यंत खरंच. कठीण की केव्हा पाऊस पडतोय असं प्रत्येक जण झालंय, वाट झालंय, पाहतोय. झालंय. पाऊस कुठून पडणार आहे? आपण बरोबर. झाडच तोडून ठेवलेली खरंच, आहे खरंच. की नाही. तर आणि मला कुठंतरी वाटतं की यावर्षी तर असं सांगण्यात येतं, 150 वर्षात एवढा प्रभावी नव्हता तसा अल्निनो यावेळेस आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अनुभवायला मिळतं आणि नक्कीच पावसाचं प्रमाण कमी असणार. कमी असणार. आणि ह्याला म्हणजे कारणीभूत आपणच आहोत, बरोबर. माणसंच कारणीभूत आहेत. जसं की मॅडम वृक्ष लागवडीमुळं ते जे झाडं असतात ते हवेत ऑक्सिजन सोडतात, त्याशिवाय हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि इतर घातक पदार्थ शोषून घेतात. ह्युमिडिटी पण म्हणजे ह्युमिडिटी पण हवेत राहते, हवेमध्ये राहते. बरोबर. पण मुळात आपण ती फॅक्टरीच नैसर्गिक आपण धोक्यात आणली आहे, नष्ट करतोय नष्ट केली आपण. आहे. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला भोगावं व्हायला लागतंय. लागले. साधी गोष्ट आहे, आपल्याला कुठे गेलो आपण बाजारात की आपल्याला गाडी लावायला सावली शोधतो आपण, अगदीच. पण झाड लावतो का आपण? नाही, खरंच. झाड लावत नाही. झाड गाडी सुद्धा आपल्याला उन्हात नको वाटते, खरंच. स्वतः सुद्धा उन्हात नको वाटतं. हो, तर हो. मग आपण आपल्यासाठी झाड का लावत नाही? खरंच. लावायलाच पाहिजे. प्रत्येकाने ही म्हणजे अशी लोक चळवळ झाली पाहिजे. अगदीच. झाडं लावलो तर आपण जगणार आहोत, आपली पुढची पिढी त्याच्याशिवाय जगणार नाही. बरोबर. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा लोक ऐकत नाही तेव्हा असा काहीतरी सरकारी खाक्या दाखवावं लागतं. तसं मला वाटतं काही दिवसांनी असं कंपल्शन होईल की झाड जर नाही लावलं तर तुम्हाला काहीतरी दंड. रादर मला वाटतं आता तसं सुरू करायलाच हरकत नाही. गरजच आहे. गरज आहे 100%. जनजागृती ह्याच्या बाबतीत शाळांमधून झाली पाहिजे, महिलांच्या बिस्यांमधून झाली पाहिजे. जशी की आमची बीड शहरामध्ये बिसी चालते, बरोबर. तशी आता 10 वर्षापासून आम्ही इतके मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय. परंतु एखादी बिसी अजून व्हायला नको होती का? खरंच व्हायला पाहिजे ना. आदर्श कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. आपण मॅडम सगळ्यात आता आयरनीवरचा जो मुद्दा आहे तो प्लास्टिकचा वापर. प्लास्टिकचा तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कारण प्लास्टिकचे सुद्धा असं सांगितलं जातं की वेगवेगळे प्रकार असतात. खूप. मग कुठलं प्लास्टिक वापरावं किंवा त्याचा वापर आपण कसा कमी करू शकतो त्या बाबतीत सांगा. आता प्लास्टिकचा वापर हा पूर्ण बंद होणं तर शक्य नाही मला. खरंच. कारण आपण किती जरी म्हणलं तरी, किती दंड ठेवले आणि काय जरी झालं तरी प्लास्टिकच्या वापराशिवाय आता आपलं जगणंच मुश्किल झालं. अगदीच. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिक वापरावंच लागतं. मग त्यातली त्यात आपण महिला म्हणून आपलं काही रोल आपण त्याच्यामध्ये आपण निश्चितच केला पाहिजे. आपण ठरवलंच पाहिजे की घरातून बाहेर निघताना कापडी पिशवीच आपण हातात घेऊन निघालं. बरोबर. किंवा आपल्या घरातलं माणूस जे कोणी खरेदीला चालले त्याच्या हातामध्ये आधी कापडी पिशवी देणं आपलं कर्तव्य आहे असं. खरंच. किंवा गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्या कंपल्सरी असलीच पाहिजे, पर्समध्ये आपल्या पिशवी असलीच पाहिजे. खरंच. म्हणजे मी काय म्हणते की प्लास्टिकचा वापर पूर्ण बंद नाही करू शकत आपण, बरोबर. परंतु तो कमी करणं आपल्या हातात आहे. आणि आपण ठरवलं तर तो करू शकतो. खरंच. आपल्या मुलांना आपण सवय लावल्या पाहिजेत. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण पिशवी घेऊन निघायची सवय लावली पाहिजे, तरच त्याचा वापर कमी होऊ शकतो. किंवा घरामध्ये सुद्धा जिथं जिथं आपल्याला आवश्यक नाहीये तिथं प्लास्टिक नाही वापरावं. किंवा ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्या आपण रियूज करू शकतो, पुन्हा पुन्हा त्याचा वापर, ते टाकून द्यायची पुन्हा नवीन आणायची असं न करता ज्या जुन्या आहेत त्याच वस्तू आपण वापरत राहिलो प्लास्टिकच्या, तरी त्याचा कमी प्रमाणामध्ये, म्हणजे प्रमाणच कमी करायचं. आपल्याला बंद करूच शकत नाही हे आपल्याला म्हणजे माहितीच आहे. त्यामुळे प्रत्येकाने असं ठरवलं की मी कमीत कमी कसा वापर करेल. पिशवी हातात घेऊन जायची काय लाज वाटते आपल्याला, कशामुळे? किंवा एवढे काय आपण बिझी असतो का की एक पिशवी घरातून निघताना आपण घेऊन निघू शकत नाही. तर ही सवय लावणं खूप गरजेचं. हा संस्कारच झाला पाहिजे किंवा कंपल्शन, मग तुम्ही म्हणता तसं मग कंपल्शन झालंच पाहिजे, तरच प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकतो. बरोबर. सरकारकडून बऱ्याचशा वेळेस या गोष्टीवर बंधन आणायचा प्रयत्न झाला मॅडम, पण लोकांनीच ते सफल होऊ दिलं नाही, सक्सेस होऊ दिलेलं नाही. आणि तुम्ही जसं म्हणता की रियूज हा झालाच पाहिजे, जसं द 3R मंत्रात जे सांगितलं जातं, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. कमी करा वापर किंवा रियूज करा किंवा मग रिसायकल करा. रिसायकलिंग मध्ये सुद्धा पुन्हा प्रदूषण आलंच रिसायकलिंग. खरंच. त्यामुळे रियूज करणं उत्तम. अगदीच. आणि
आता छोटंसं जर आपण उदाहरण पाहिलं मॅडम, एक पेन, साधा प्लास्टिकचा पेन आपण काय करतो, पूर्वी रिफिल घ्यायचो आणि त्या पेन वर्षानुवर्ष एक पेन वापरला जायचा. पण आता काय करतो की आपण रिफिल 5लाच येते आणि पेन 10ला येतो, मग डायरेक्ट आपण नवीन पेन. तर तो जो अशा प्रकारे छोटा करून म्हणजे थोड्या गोष्टी, इतक्या छोट्या गोष्टींचा विचारच केला पाहिजे. कपडे सुद्धा आपण किती कपडे वापरतो. खरंच आता आपल्या घरामध्ये ढिगाने कपडे पडलेले असतात, तरी बाजारात गेले की काहीतरी नवीन आपण घेऊन येतो. मग आपल्या मनावर कुठेतरी आपण निर्बंध घातला पाहिजे, कुठेतरी ताबा आहे. कपड्याच्या इंडस्ट्रीज मधून जेवढं प्रदूषण होतं ना, इतर कुठल्याच इंडस्ट्रीमधनं होत नाही. अरे बापरे. आणि आता नवीन मुद्द्यावर प्रकाश टाकताय. आणि मला वाटतं की ते कपड्याच्या रंगकामात जे तो वापरले जाणारे रंग, शिवाय धुताना आपण घरी सुद्धा जे मोठ्या प्रमाणात डिटर्जंट वापरतो, प्रमाणामध्ये वापरले, ते शेवटी पाण्यात जमिनीतच जातच आहे ना. खरंच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम सध्या की आपण कुठेही जाताना आपल्याकडे पाण्याची बॉटल असते. पाणी बॉटल, ती घरची बॉटल आपण कधीच नेत नाही, दरवेळेस विकत घेण्याकडे टेंडन्सी असते. तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? तर विकतच आपल्या, जसं मी पिशवीचं सांगितलं की घरात निघताना पिशवी घेऊनच निघायचं, तसं घरातून निघताना आपण स्टीलची बॉटलच घेऊन निघायची. बरोबर. म्हणजे मेटलची, प्लास्टिक नाहीच, वापरायचीच नाही. आता खूप ठिकाणी टुरिस्ट मध्ये असं झालंय मॅडम, हे कंपल्सरी केले की प्लास्टिकची बॉटल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला टूरला जाता येणार नाही, तुमच्याकडे मेटलचीच बॉटल असली पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन बॉटल विकत घ्यायची नाही. पाणी घेत असताना जिथे कुठे तुमचं पाण्याचं ATM लावलेलं असेल तिथूनच तुम्ही तुमच्या बाटलीमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि पुढे जायचं. तर तितकं कंपल्शन केल्याशिवाय ह्याचा वापर कमी होणार नाही. याच्या इतकं वाईट प्रदूषण नाही दुसरं. बरोबर. म्हणजे सध्या देश जर का झुंजतोय अनएम्प्लॉयमेंट नंतर कशाशी झुंजत असेल तर प्लास्टिकच्या वापराशी. वेस्टचं काय करायचं. बरोबर. आणि आजकाल प्रत्येक गोष्ट आपण पाहतोय ती रॅपर मध्येच येते. आणि रस्त्याने जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुंबलेले गटार असतील किंवा हे जे कचऱ्याचे ढीग, ह्याच्यामध्ये हे रॅपर आणि प्लास्टिकच आपल्याला हेच आहे. आणि मग त्याच्यापासून जे वाईट परिणाम होत आहेत ते आपल्याच आरोग्यावर होत आहेत. बरोबर. आणखी एक महत्वाचा मुद्दा मॅम की आपल्याकडे सुद्धा नगरपालिकेद्वारे किंवा नगर परिषद वगैरे जे असतात ते सांगतात की तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा. अर्थात आपण ते कधी पाळल्या जातच नाही जनरली, पण त्यामागचं काय कारण असावं नेमकं? तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की ओला कचरा जो आहे तो ओला कचऱ्याचा आपण खतामध्ये त्याला आपल्याला कन्व्हर्ट करता येतं, कंपोस्ट करता येतं, किंवा मग त्याचा वापर आपण बायोगॅसमध्ये करून त्याच्यापासून गॅसची निर्मिती होऊ शकते अन्न शिजवण्यासाठी किंवा इतर कामासाठी. ते ऊर्जा म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं. तसं प्लास्टिकचा रियूज करायचं म्हटलं की परत पोल्युशन होतं. बरोबर. तसं आपण कंपोस्टिंग करताना तिथं पोल्युशन होत नाही, किंवा त्याचं खतासाठी जमिनीसाठी चांगल्या प्रकारचं खत होऊ शकतं, जमिनीची प्रत वाढू शकते. आणि गॅस निर्मितीनंतर आपल्याला जे आपण लाकूड तोडणार आहोत जळण्यासाठी त्याच्याऐवजी गॅस वापरता येईल. परंतु प्लास्टिकचं रियूज करण्यासाठी त्याला परत अजून त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते, त्याच्यातून परत प्रदूषण होतं. बरोबर. त्यामुळं ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे. ही सवय आपण लावलीच पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात मॅडम की प्लास्टिक हे आता अनिवार्य आहे आपल्या आयुष्यामध्ये, जसं की तेलाच्या बॅग्स असतील, दुधाच्या पिशव्या असतील. पण मला असं वाटतं की त्या ज्या ठिकाणी आपण समजा दुधाच्या पिशव्या जर धुवून वापरल्या, इतर कुठल्या गोष्टी आपण जर देवाणघेवाण करतो त्यावेळेला आपल्याला प्लास्टिकची कॅरी बॅग लागते. त्या अशा ठिकाणी गृहिणींनी जर ते जर थोडंसं केलं तर बऱ्यापैकी आपण म्हणजे त्याच्यातून प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो. बरोबर. प्लास्टिकची जेवढी कमी थिकनेस असेल तेवढं ते धोकादायक असतं. थोडंसं जाड थिकनेसचं असेल तर ते तेवढं धोकादायक नाही, जेवढं ते कमी थिकनेसच्या बॅग्स आपण जेव्हा वापरतो त्या तितक्या धोकादायक. म्हणजे सिंगल यूजच्या. जर का ह्या प्लास्टिक्स जमिनीमध्ये पूर्ण हे झाल्या तर आपण जे पाणी देतो किंवा पाऊस जो पडतोय तो जमिनीमध्ये पर्क्युलेटच होणार नाही, वरच्यावर पाणी वाहून जाईल. जनावरांनी जर हे प्लास्टिक खाल्लं तर जनावरांना खूप मोठे आजार होत आहेत. बरोबर. खूप धोकादायक. प्लास्टिक इकडे तिकडं फेकण्यासारखी वाईट गोष्टच नाही आहे, बिलकुल नाही. ते जेव्हा आपल्याकडनं वापरणं झालंय त्यावेळेला आपण घरामध्ये एक बॅग आपल्याकडे प्लास्टिकच्या कचऱ्याची असली पाहिजे आणि एक आपली ओल्या कचऱ्याची असली कंपल्सरी असली पाहिजे. बरोबर. तरच आपण काहीतरी शिकलेलो आहोत असं म्हणायला आपण स्वतः, नाही तर आपल्याला अधिकार नाही की आपण शिकलेलो आहोत म्हणून. खरंच खूप तळमळीनं तुम्ही या गोष्टी सांगत आहात. पण मला असं वाटतं की जेव्हा मग ओला कचरा दिला जातो आणि कोरडा कचरा राहतो तर ते बहुतांश ठिकाणी तो जाळल्या जातो. तर मग त्याचे काय दुष्परिणाम असतात ते आमच्या श्रोत्यांना सांगा तुम्ही. ते एकतर तुम्ही कधीतरी ते प्लास्टिक जाळत असताना थोडंसं समोर थांबून जर त्याचा वास घेतला तर तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये माणूस सफोकेट होतो. इतके दूषित त्याच्यातनं गॅसेस बाहेर पडतात आणि ते आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे प्लास्टिक बिलकुलच जाळायचं नाही, ते बाजूला ठेवा. महिन्याचं 2 महिन्याचं एका पिशवीमध्ये असं आणि
आणि मग ते विकायचं. असं बरोबर. प्रत्येकाने आपण सवय लावली पाहिजे. गृहिणी करू शकतात हे. खरंच. गृहिणींनी हे अभियान मनावर घेतलं पाहिजे गृहिणींनी, बरोबर. की माझ्या घरातला कचरा मी जाळणारच नाही. खरंच. आणि मॅडम प्लास्टिकच्या ह्याच्यासाठी आपण अजून एक गोष्ट करू शकतो. आपल्याकडे जेवढ्या बॅग येतात आपण त्यातलं सामान काढून घेतो आणि ती बॅग लगेच कचऱ्यात टाकून देतो. बरोबर. तशी न करता ती व्यवस्थित घडी घालून एकावर एक ठेवून जर का त्या आपण जमा केल्या आणि एखाद्या भाजीवाल्याला आपण दिल्या नेऊन, तर तो कुठल्याही ते विक्रेत्याला. कुठल्याही एखाद्या विक्रेत्याला, किराणा दुकानदार, जसं आपण पहिले की घरामध्ये आपल्या रद्दी जमा व्हायची पेपरची, बरोबर. मग ती रद्दी आपण दुकानदाराला विकायचो खरंच. नाही का. हो. तसं आपण विकल्या नाही, आपण नुसत्या नेऊन जरी दिल्या बरोबर, तरी तर सुद्धा आपल्या काय हरकत. घरातला कचरा कमी होतो हा. आणि त्याचे पैसे वाचतात त्याचे आणि पैसे प्लास्टिकचा वापर कमी रियूज होतो. रियूज खरंच, होतो रियूज होतो, है की नाही. खरंच. ही खूप एक चांगली गोष्ट आहे. बरोबर. असंही करायला आपण हरकत नाही, है खरंच की नाही? खूप चांगली आयडिया तुम्ही दिली मॅडम. मला वाटतं आमच्या जे गृहिणी, आमच्या मैत्रिणी जे ऐकतायत त्या निश्चित या गोष्टीचा अवलंब करतील. अगदी करतील. सहज आणि सोपी गोष्ट आहे. सहज सोपी गोष्ट आहे. बरोबर. मॅडम, पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाणी हा एक महत्वाचा घटक आहे. महत्वाचा घटक तर आहे. पाण्याचा काटकसरीनं वापर हा आता सध्या आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल ती काळाची गरज आहे. गरज आहे. तर मग गृहिणी हे काम कशा प्रकारे करू हा, शकतात? बरोबर आहे मॅडम. तुम्ही हा खूप चांगला मुद्दा सांगितला की जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की निसर्गाने जे दिलेले स्रोत आहेत ते मर्यादित आहेत. बरोबर. जसे की जमीन मर्यादित आहे, हं. पाणी सुद्धा मर्यादित आहे. खरंच. तर ह्या दोन्हीचाही वापर आपण मर्यादित आणि व्यवस्थित केला पाहिजे. जसं बरोबर. की जमिनीमध्ये आता आपण की फ्लॅट सिस्टीमने एकावर एक घरं बांधू लागलो आहोत, हो. त्यामुळे जमीन कमीत कमी प्रमाणामध्ये वापरली जाऊ शकली. बरोबर. तसं पाणी सुद्धा आपल्याला रिसायकल करून बरोबर. कसं वापरता येईल, किंवा घरामध्ये वापरत असताना आपण कमीत कमी पाणी, जसं की आपलं दात घासायला सुरुवात केली की जे नळ सोडून दिलेला असतो खळखळ खळखळ 2-4 लिटर 5 लिटर, जे की तुमचं ग्लासभर पाण्यामध्ये काम व्हायला पाहिजे होतं ते 2-3 लिटर पाणी जातं. असंच वाहून जातं. आंघोळीला सुद्धा शॉवर न वापरता आपण जर का बकेटमध्ये पाणी घेऊन त्याचा वापर केला तर कमी प्रमाणामध्ये आपण पाणी वापरू शकतो. खरंच. है की नाही. स्वयंपाक भांडी घासत असताना सुद्धा कमी प्रमाणामध्ये, कपड्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता स्वतः कमी ह्याच्यामध्ये, किंवा आजकाल भांडी घासायला सुद्धा मशीन वापरली जाते. मग हो. त्याच्यामध्ये जिथं 10 लिटरमध्ये आपली भांडी घासून व्हायची तिथे 100 लिटर पाणी लागतं. खरंच. कपड्याला सुद्धा 5 लिटरमध्ये व्हायचं तिथं 50 लिटर पाणी लागतं. लागतंच. तर असा कमीत कमी वापर आपण कसा करू शकतो पाण्याचा, बरोबर. ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. आणि ह्या सवयी आपण घरामध्ये सगळ्यांना लावल्या पाहिजेत. बरोबर. एक गृहिणी म्हणून, आई म्हणून हे आपलं कर्तव्य. आपण कमी प्रमाणात पाणी वापरलं तर मुलं कमी वापरतील, नाही का? बरोबर. मग हा एक संस्कार करणं ही एक आपली गरज कर्तव्य आहे. आहे, कर्तव्य आहे. आणि घरामध्ये जे आपण पाणी वापरतो, जनरली समजा तांदूळ धुवायला वापरतो, स्वयंपाक करताना भाज्या धुवायला वापरतो, जे जे पाणी आपण वापरतो ते असंच बेसिनमधून न जाऊ देता ते जर का आपण जमा केलं आणि तेच आपण झाडांना टाकलं तर ते तिथे पण ते रियूज होऊ होतो, शकतं. अगदीच. आता राजस्थानमध्ये आपण बघतो मॅडम किती वेळेला एक पाणी किती वेळेला वापरलं वापरलं जातं जातं. खरंच, तिथे, आणि खरंच. ती वेळ आपल्यावरती येऊ नये ह्याची काळजी आपणच घेतली घेतली पाहिजे, पाहिजे. है की नाही? खरंच. कमीत कमी प्रमाणामध्ये पाणी आपण वापरलं पाहिजे आणि निदान ते रियूज तरी केलं पाहिजे आपण. बरोबर. वाया न जाईल जाईल. पाणी ह्याची खूप आटोकाट आपण प्रयत्न केला पाहिजे. मॅडम, तुम्ही सुरुवातीला बोलताना आपण म्हणजे प्रदूषणापासूनच सुरुवात केली होती. तर जमिनीचं जे प्रदूषण होतं, जे रासायनिक खतं आणि कीटकनाशक वगैरे, तर मग अन्नाशी त्याचा काही संबंध येतो का, की जे आपण शेतीत लावतो होतोच ना त्याच्याबद्दल मॅडम. तुम्ही काय सांगाल? होतोच, अगदीच निश्चितच होतो. जी रासायनिक खतं आपण वापरतो जमिनीमध्ये जातो आणि मग तेवढे खतं ते त्या वनस्पतीद्वारे शोषण केले जातात. बरोबर. आणि मग त्याचा परिणाम आपण ते अन्न जेव्हा खातो तेव्हा आपल्या शरीरावरती सुद्धा होत असतो. त्यामुळे हे रासायनिक खतं फक्त जमिनीच प्रदूषित करत नाही तर आपलं शरीर सुद्धा प्रदूषित करत अगदीच. असतात आणि त्याचे पुन्हा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नंतर दिसून येत असतात. रासायनिक खतं जी आपण जमिनीमध्ये वापरलेली असतात ती पाऊस पडतो आणि पावसानंतर ते वाहून जातात. बरोबर. वाहून कुठे जातात? नदीमध्ये जातात, नदीतून समुद्रात जातात. अगदीच. नदीमध्ये आणि समुद्रामध्ये सुद्धा जीवजंतू असतात, बरोबर. मासे असतात. तर त्याच्यावरती सुद्धा रासायनिक खतांमध्ये असलेले जे घटक आहेत ते घटक त्यांच्याद्वारे ते सेवन केले जातात आणि त्यांच्या शरीरामध्ये ते येतात आणि बरोबर. तेच मासे आपण खातो. खरंच. परिणाम कोणावरती करतात? शेवटी माणसावरच. आपल्याच शरीरावरती खरंच. करतायत. पाण्यामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यावरती सुद्धा ह्या रासायनिक खतं जी पर्क्युलेट होऊन जातात त्याचा परिणाम होतो. बरोबर. म्हणजे रासायनिक खतं वापरून आपण फक्त जमीनच प्रदूषित करत नाही, नुसतं माणसाचंच आरोग्य धोक्यात नाही आणत आहोत, तर पाण्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या प्राण्यांचं सुद्धा आपण आणि वनस्पतींचं सुद्धा
आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात आणायला लागलेलं होतं. म्हणजे ते जे मासे वगैरे जे पाण्याचं शुद्धीकरण करतात ते करतात सुद्धा त्याच्यात मृत्युमुखी पडतात. आणि ते त्यांच्यावरती पाणी खराब होतं. पाणी खराब होतं. बरोबर. आणि आणखी एक विषय असा आहे मॅडम, ध्वनी प्रदूषणाचे सुद्धा संबंध या गोष्टीशी जोडल्या जातो, म्हणजे पर्यावरणाशी. बरोबर आहे. तर त्या बाबतीत तुम्ही आता ह्या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तिथे जे काही मोठी मोठी अवजारं वापरली जातात, त्याचा वापर होत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी निर्माण होतो. त्या ध्वनीचा सुद्धा आता मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे जे लोक आहेत मॅडम, त्यांचे कर्णबधीर झालेले आहेत ते लोक. बरोबर. इतका मोठा प्रचंड आवाज असतो त्या इंडस्ट्रीजमध्ये, आणि त्याचा परिणाम फक्त कानावरतीच होत नाही तर आपल्या मेंदूवरती सुद्धा होतो. तेवढा आवाज सहन करण्याची सुद्धा आपली क्षमता नसते. बरोबर नाही की खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ निर्माण, धुळीचे सुद्धा इतके मॅडम परिणाम आहेत की धुळीमधून रोगजंतू तर त्यांचा प्रसार होतोच होतो, परंतु झाडांच्या पानावरती जेव्हा धूळ खूप जास्त प्रमाणामध्ये बसते तर झाडांच्या पानावरती जी धूळ साचलेली असते मॅडम, त्या धुळीमुळे सुद्धा सूर्यप्रकाश ते पूर्णपणे घेऊ शकत नाहीत आणि अन्न तयार फोटोसिंथेसिसचं कार्य पूर्ण होत नाही आणि झाडांची वाढ खुंटून जाते मॅडम. झाडं व्यवस्थित वाढत नाहीत आणि अशी खुरटी झाल्यासारखी झाडं दिसतात. खडी लागते बांधकामासाठी, आणि खडी मशीन जिथं असतात ना मॅडम, क्रशर्स, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धूळ निर्माण होते त्या क्रशर्स मधून. तिथे आजूबाजूच्या लोकांच्या आंब्याच्या बागा, मोसंबीच्या बागा, म्हणजे फळबागा जेवढ्या आहेत त्या सगळ्या फळबागांचं इल्ड कमी झालेलं आहे. अच्छा. केवळ कशामुळे तर पूर्ण पानांवरती धूळ ती बसलेली असते आणि त्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. बरं. म्हणजे किती व्हास्ट हा विषय आहे, बोलावं तेवढं कमी आहे. खरंच बरोबर आहे. पण मला सांगा, मग आता याच्यावर उपाययोजना काय? मॅडम, उपाययोजना ह्याच्यावरती हीच आहे की आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. बरोबर. खरंच. आणि मला वाटतं तसा प्रत्यय आपल्याला मध्ये एक 5-6 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये आला. ऑक्सिजनचं पण किंमत आपल्याला कळाली आणि तेव्हा काहीच दिवस वाहनं बंद होते, इंडस्ट्रीज बंद होत्या, तर किती चांगलं वातावरण झालेलं होतं मॅडम. त्यामुळं आता एकच संदेश देते की प्रत्येकाने, पूर्वीची माणसं जशी कमीत कमी गरजांमध्ये जगत होते, त्याच पद्धतीनं इथून पुढे आपण आपल्या गरजा जेवढ्या कमी करू तेवढाच एक उपाय आहे याच्यावरती, दुसरा उपाय नाही आहे. कारण की गरजा कमी झाल्याशिवाय तुमचं बाकीच्या गोष्टी कमी होणारच नाही आहेत. की नैसर्गिक आयुष्य जगणं हाच याच्यावरचा सगळ्यात शेवटचा उपाय आहे आणि सगळ्यात पहिला उपाय आहे. बरोबर. म्हणजे अगदी अशी वेळ आता येऊन ठेपली की आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, हा विषय निश्चितच महत्त्वाचा आहे. मॅडम, मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण धन, प्रॉपर्टी कमवून ठेवणं हे खूप चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा ते पुढे कशा चांगल्या पद्धतीनं जगतील आणि त्याच्यासाठी आपण काय कमवलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपण खूप झाडं लावून ठेवले पाहिजे. त्यांच्यासाठी ही जी हवा आहे ही हवा प्रदूषित होणार नाही ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हेच खरं धन आहे पुढच्या पिढीसाठी. कारण की इतकी उष्णता वाढत चाललेली आहे की पुढची पिढी कशी जगेल ह्याचा विचार आपण केला पाहिजे. हे जर का पर्यावरण टिकलं, हे जर वातावरण टिकलं, हे जर निसर्ग टिकला तरच आपली पुढची पिढी जगणार आहे आणि टिकणार आहे. त्याच्यासाठी हा निसर्ग कसा चांगला ठेवता येईल ह्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. खूप छान आणि अतिशय विस्तृत अशी माहिती आपण दिलीत मॅडम. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकं छान मार्गदर्शन केलं. मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. पर्यावरण संवर्धनात महिलांची भूमिका याविषयी प्राध्यापिका छाया सोंडगे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.